नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। अगोदर आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका पाहू। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा 5 गुणांसाठी। आपण उत्तरांसहित वाचू। 1. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते। 2. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता। 3. म्युझिरियस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर चेर राज्यात होते। 4. जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासनाकडून होते। 5. स्थानिक शासन संस्थांमध्ये एकूण जागांपैकी 50% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या जातात। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, नावे लिहा 4 गुणांसाठी आहे। पहा त्या प्रश्नांची उत्तरे आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेली आहे। पहिला प्रश्न, शहराचा प्रथम नागरिक महापौर। आणि दुसरे आहे, गावात राहणाऱ्या मतदारांची सभा ग्रामसभा। तिसरा प्रश्न, महावंश व दीपवंश या ग्रंथांची भाषा पाली। आणि चौथा प्रश्न, प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्ये रामायण व महाभारत। प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे 4 गुणांसाठी लिहायची आहे। प्रश्न पहिला, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? दुसरा प्रश्न, हर्षवर्धन याने कोणती नाटके लिहिली? पहा त्या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे, रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका ही नाटके हर्षवर्धन याने लिहिली। तिसरा प्रश्न, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी। चौथा प्रश्न, शहरी स्थानिक संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो? पहा त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका। 6 प्रश्न दिलेले होते, त्यापैकी आपण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 6व्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासत आहोत। 5वा प्रश्न, पंचायत समितीची उत्पन्नाची साधने कोणती? आणि 6वा प्रश्न आहे, प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे लिहा। तक्षशिला, वाराणसी, वल्भी, नालंदा, विक्रमशिला, कांची। आता प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या लावा 3 गुणांसाठी। 1. श्रीलंकेतील प्रसिद्ध लेणी, त्याचा क पर्याय बरोबर आहे सिगिरिया। दुसरे आहे विंध्य शक्ती, त्याचा अ पर्याय बरोबर आहे वाकाटक। आणि तिसरे आहे मिलिंद पर्व, त्याचा ब पर्याय बरोबर आहे मिनॅन्डर। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 5 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे 8 गुणांसाठी लिहायची आहेत। 1. आठवड्यात 1 दिवस विजेची बचत करायची आहे असे ठरले, अशी परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काय कराल? दुसरा प्रश्न, तुमच्या समोर 2 मुले भांडत आहेत, तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे उत्तर पाहू आपण। पहा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे। मी उत्तर वाचत नाही, तुम्हीच व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ थांबवून ते उत्तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। तिसरा प्रश्न, सहलीला गेले असता तुमचा मित्र ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? आणि चौथा प्रश्न आहे, नालंदा विद्यापीठाविषयी माहिती लिहा। तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे, ऐतिहासिक स्मारक पाहण्यासाठी गेलेल्या आमच्या सहलीतील माझा मित्र त्या स्मारकावर त्याचे नाव लिहित असल्याचे दिसल्यावर मी त्याला असे करण्यास प्रथम मनाई करीन, नंतर त्याला ऐतिहासिक स्मारकांचे महत्त्व समजावून सांगेन। आणि पुढे बघा, नालंदा विद्यापीठाविषयी माहिती देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर प्रश्न 5वा आहे, भारतातील कोणत्या बाबी अरबांमार्फत युरोपात पोहोचल्या? प्रश्न चौथा अ, भूगोल या विषयावर आधारित, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा 4 गुणांसाठी। उत्तरांसहित वाचू। 1. बस कंडक्टर ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते। दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या केंद्रापाशी तापमान 4000 अंश सेल्सिअस असते। तिसरे विधान, सूर्याच्या उष्णतेमुळे खडकांचे अपक्षरण होते। चौथे विधान, शिलावरण हे खडक व मातीचे बनलेले असते। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, नावे लिहा 3 गुणांसाठी। प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने। पहा त्या ठिकाणी वरतीच आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे, जल ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, सागरी ऊर्जा।
दुसरा प्रश्न, वनांपासून मिळणारी उत्पादने. फळे, फुले, लाकूड, मध, डिंक, रबर. तिसरा प्रश्न, ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होणारा खडक. त्याचे उत्तर आहे प्युमिस खडक. प्रश्न 5वा अ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. 1. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? निसर्गावर आधारित असणाऱ्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. दुसरा प्रश्न, खनिज तेल कोठे सापडते? उत्तर, भूपृष्ठाखाली किंवा सागर तळाखाली जमिनीत खनिज तेल सापडते. तिसरा प्रश्न, शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते? मृदा. आणि चौथा प्रश्न, निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे कोणते 3 प्रकार पडतात? अग्निजन्य खडक, सरित खडक, रूपांतरित खडक. प्रश्न 5व्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 4 गुणांसाठी लिहायची आहेत. 1. मोठेपणी तुम्हाला कोणता व्यवसाय करायला आवडेल? त्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर, तृतीय किंवा चतुर्थक व्यवसायात कार्यरत राहण्यास आवडेल. दुसरा प्रश्न, मानवाने जलमार्ग शोधले नसते तर काय झाले असते? जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? तिसरा प्रश्न, पुढील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? जमीन आणि पाणी. त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी पाण्याचा उपयोग दिलेला आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, अंघोळ व स्वच्छता करण्यासाठी व जलचरांच्या वास्तव्यासाठी. आणि जमिनीचा उपयोग दिलेला आहे. मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी. प्रश्न 5व्यातील क प्रश्न, चित्रांचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी चित्र दिलेले आहे आणि त्यावर आधारित प्रश्न. चित्रांमधील व्यक्ती कोणकोणती कामे करीत आहे? शेतीकाम, मासेमारी, मध गोळा करणे ही कामे चित्रामधील व्यक्ती करीत आहे. दुसरा प्रश्न, त्यामुळे त्यांना काय काय मिळणार आहे? अन्नधान्य, मासे आणि मध मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.